तर मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये जी भैरवी असते ती घरामधून निघून गेलेली असते. त्यामुळं सर्वांना काहीही माहीत नसतं या बदल्यात. तर तेवढ्यात घरामध्ये रिया जाते आणि भैरवीच्या रूममध्ये एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी घेऊन बाहेर येते आणि सर्वांना सांगते, मम्मी घरातून निघून गेली आहे. तिथं सर्वजण असतात. देवांश पण तिथं असतो, पण देवांश काही लक्ष देत नाही, त्याला काही वाटत नाही. तेवढ्यात जी चिठ्ठी असते ती बाबा वाचायला लागतात आणि चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं, मी भैरवी आणि मी घर सोडून जात आहे, त्यामुळे मला कोणीही शोधण्याचा प्रयत्न करू नये. सई आणि देवांश माझ्यासोबत बोलत नाही आणि मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न जरी केला, देवांशनी त्याच्यासोबत बोलण्याचे, राहण्याचे सर्व मार्ग माझ्यासाठी बंद केले आहे. त्यामुळेच मी घर सोडून जात आहे, असं त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं. पण अंजलीला त्या बाबतीत सगळं काही माहीत असतं, कारण भैरवी जेव्हा निघून चालली होती बॅग घेऊन, त्यावेळेस अंजलीसोबत ती बोलली होती आणि त्यामुळेच अंजलीला काही त्यामध्ये ती हसत असती गालातल्या गालात, कारण भैरवी गेल्यानंतर तिला पण आनंद झालेला असतो. तर सईला थोडंसं विचित्र वाटलेलं असतं, पण देवांश चिठ्ठी वाचून पण काही लक्ष देत नाही. बाबा त्याला बोलतात, काय रे देवांश, आता काय करायचं? तर देवांश बोलतो, बघा तुमचं तुम्ही, कुठं नसन गेल्या त्या, असं तो बोलतो. आता त्या ठिकाणी जी सई असते ती बोलते, असं काय करताय देवांश, आपल्याला त्यांना शोधावं लागेल, कुठे गेले असतील, काय करत असतील. तर सर्वजण सगळेजण कुटुंब एकत्र आलेलं असतं आणि ते सर्वजणांना प्रश्न पडलेला असतो की भैरवी कुठं गेली असेल आता. तर येणाऱ्या भागामध्ये भैरवीचा शोध देवांश घेतो का आणि सर्व कुटुंब एकत्र येतं का, हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.